जय गुरुदेवजी. जय गुरुदेवजी. मी माझा बिझनेस आणि अध्यात्म याची जोड आपण घेत असताना, जसं म्हणलं की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या कृषीप्रधान देशमध्ये जास्तीत जास्त बिझनेस हे कृषीच्या रिलेटेडच होत होते. परंतु आज जग संपूर्ण बदललं गेलेलं आहे. अध्यात्मातल्या काही गोष्टींचा उपयोग करून मी माझ्यात बदल घडवू शकतो का, माझ्या बिझनेसमध्ये काही बदल घडवू शकतो का, आणि मी माझी प्रगती कशी करू शकतो, याच्यावरती जो आपण हा सेशन चालू केला. तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जो आपण सकाळच्या सेशनमध्ये आपण बघितलं की 7 लेयर बघितले, 7 गोष्टी बघितल्या की जेणेकरून आपल्याला गुरुजींची आम्हाला साथ लाभली, गुरुजींचं सानिध्य लाभलं आणि गुरुजींनी जे काही आम्हाला सांगितलं त्याचा अंमलबजावणी आम्ही आमच्या बिझनेसमध्ये करू शकलो, वाढवू शकलो, करू शकलो. असे अनेक लोक म्हणत गेले, म्हणतायत की ज्या ज्या जुन्या लोकांना आम्ही भेटतो की ज्यांचा गुरुजींशी संपर्क आहे, तर ते कितीतरी लोक कितीतरी मोठ्या स्वरूपाचं. एक साधं उदाहरण मी सुरू करतो की महाबळेश्वरमध्ये एक व्यक्ती होते, कदाचित सुदर्शनजींनी किंवा मनीषा माताजींनी बघितलं आहे त्यांना, की गुरुजींकडे आम्ही ज्यावेळेस साधनेला महाबळेश्वरला जायचो तर ते आवर्जून आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे. तसंच एक त्यांच्या आवडीचं ठिकाण होतं, तर ते म्हणजे एक साडीचं दुकान. का साडीच्या दुकानात घेऊन जायचे, तर आमच्याबरोबर जे आमच्या काही महिला मंडळ यायचं तर त्यांना ते साडी घेऊन नेहमी द्यायचे. तर त्या दुकानात आम्ही नेहमी जायचो. ते दुकान होतं साधारण एक 10x20चं, म्हणजे एक धरून चाला की तुम्ही 200 स्क्वेअर फूटचं. तर त्याचा जो मालक होता, तर त्या मालकाला गुरुजी ज्या ज्या वेळेला भेटायचे त्यावेळेला एक उदाहरण द्यायचे की तुझी कॅपॅसिटी हॉर्स पॉवरची आहे, मग तू पिठाची गिरणी का चालवतोस. त्यांनी काय उदाहरण द्यायचे त्यांना की तुझी पॉवर हॉर्स पॉवरची आहे, तर तू पिठाची गिरणी का चालवतोस. बिझनेसमधला पुढचा लेअर आपण 8वा लेअर म्हणूयात किंवा 8वा भाग म्हणूयात की तुम्ही तुमची कॅपॅसिटी तुम्ही ठरवलेली आहे का. प्रत्येक मनुष्य आपल्या बिझनेसमध्ये एक ठराविक कॅपॅसिटी ठरवतो. जसं एखाद्याचा क्लास असेल तर तो काय म्हणतो सुरुवात करताना, माझ्याकडे 10 विद्यार्थी असले तरी बास झाले. पुढे काय होतं की माझ्याकडे किमान 20 विद्यार्थी यावे, 40 विद्यार्थी यावे, वाढत 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 एक 200पर्यंत जर गेलं तर जो कोणी बिझनेसमॅन असेल तो क्लासच्या संदर्भातला, तर तो एक त्याची बिझनेस स्ट्रॅटर्जीनुसार जर त्यानं ठरवलं की माझा हॉल एवढाच आहे, ह्यामध्ये एवढीच मुलं बसवणार आहेत, तो त्याच्या एका बिझनेससाठी त्याच्या एक ग्रोथसाठी तो स्वतःच एक स्टॉप बसवतो. बरोबर आहे की त्याला त्याची स्वतःची कॅपॅसिटी माहीत नाही आहे, परंतु त्यानं त्याच्या एक मानसिकतेनं, भौगोलिक परिस्थितीनं आणि आत्तापर्यंत त्याची जशी जडणघडण झालेली आहे या विचारानं त्या बिझनेसमध्ये एक स्टॉप बसवतो आणि असा हा स्टॉपच त्याला कारणीभूत ठरतो त्याच्या बिझनेस वाढीला. बरोबर आहे. तर अध्यात्माची आपण साथ घेत असताना की ज्या वेळेला मनोकायिक संतुलनाची गरज आहे, आपण असं सगळ्यात महत्त्वाचा बेस जो म्हणला की बिझनेसमध्ये काय महत्त्वाचं आहे, तर मनोकायिक संतुलन. तर मनोकायिक संतुलन ज्यांचं नाही आहे ही लोक ठराविक लेअरमधनं बाहेर पडतात किंवा ठराविक लेअरपर्यंतच त्यांचा बिझनेस ग्रोथ करू शकतात. त्या बिझनेसपर्यंत ठराविक पद्धतीनंच ते जाऊ शकतात. त्याच्या पुढे त्यांचा स्टॉप बसतो. बरोबर आहे. तर आध्यात्मिक तलावरती ज्या वेळेला आम्ही बसायचो तर कसं बसायचं इथून सुरुवात असायची. वज्रासनात बसायचंय, पद्मासनात बसायचंय, खुर्चीत बसायचंय, छोट्या आसनात बसायचंय, सारवलेल्या गोष्टीवरती बसायचंय, मऊ मखमली वस्तूवरती बसायचंय, का साध्या बेडशीटवरती बसायचंय, ओपन बसायचंय, क्लोज बसायचंय, झाडाखाली बसायचंय, अनेक विषय आहेत. मग ह्या आध्यात्मिक तलावरती ह्या सगळ्यांचा उलगडा करायचा असेल तर बेस काय आहे की गुरु पाहिजे. बरोबर आहे. म्हणून बरेचसेच बिझनेस माइंडेड जे लोक आहेत त्यांनी ठरवलं की आपण आध्यात्मिक गुरु की वेगळा करावा आणि बिझनेस गुरु एक वेगळा करावा. व्यापार मला शिकवेल असा बिझनेस गुरु आणि जो मला अध्यात्म शिकवेल त्याला आध्यात्मिक गुरु. बरेच लोक, आमचं नशीब असं चांगलं झालं
की आम्हाला जे आध्यात्मिक गुरु लाभले तेच आम्हाला बिझनेस गुरु पण लाभले आणि त्यांनीच आमचा उद्धार सर्वांगीण पद्धतीनं करायचा ठरवून आम्हाला वेगळ्या उलगडे करत गेले आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे पुढे चालत चाललो. याच्यामध्ये विचार करत असताना सगळ्यात पहिला लेयराचा आपण या सेशनचा चालू करतोय, पण सकाळच्या सेशनपासून सुरुवात केली तर 8वा लेयर. तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टॉपवॉच बसवलाय का, की तुम्ही तुमच्या बिझनेसला स्टॉपवॉच बसवलाय का? तर त्या उदाहरण त्यांचं मी मुद्दाम सांगतोय महाबळेश्वरमधलं. तर त्यांनी सांगितलं की तुझं हॉर्स पॉवरची पॉवर असणारी मोटर आहे आणि तू पिठाची गिरणी का चालवतोयस? त्या व्यक्तीला हे समजायला 3 वर्ष गेली आणि ज्या वेळेला त्या 3 वर्षानंतर त्यांना समजलं, 7 वर्ष होते गुरुजी महाबळेश्वरमध्ये साधना करण्यासाठी. सगळा प्रपंच सोडून सगळ्या अहोरात्र त्यांची साधना चालायची. 3:30ला उठून आम्ही कित्येक सेशन्स त्यांच्याबरोबर हे करायचे. आम्हाला हलवून उठवायचे अक्षरशः. एवढं आम्ही मदनमस्तीत होतो त्यावेळेला, की आम्ही सुद्धा काही लवकर उठायचो, लवकर ध्यान करायचो, योग करायचो, असातला काही भाग नाही. पण 70 वर्षाचा 75 वर्षाचा मनुष्य 3:30ला उठून अंघोळ करून साधनेला बसतोय आणि आपल्याला काय झालं हे बघून शिकलो. बरोबर आहे. तर बघून शिकलो हा येतो 9वा लेयर, की संगत. सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो संगत, की तुम्ही ज्या वेळेला प्युअरली बिझनेस माइंडेड होता, तर त्या बिझनेस माइंडसाठी तुम्ही कुणाकुणाची संगत धरता. बरोबर आहे. ज्या वेळेला त्या व्यक्तीला सांगितलं की तुझी एवढी एवढी हॉर्स पॉवर आहे आणि तू पिठाची गिरणी चालवतो, तो त्यावेळेला त्याला त्याच्या संगतीचा गुणधर्म होता की आपल्या आजूबाजूला असणारी दुकानं तेवढीच आहे, त्यांचा व्यापार तेवढाच आहे आणि त्यानं त्याचं सॅटिस्फॅक्शन पकडलं होतं की एवढ्या एवढ्यामध्ये आपलं अगदी खूप छान आहे. पण ज्या वेळेला त्या व्यक्तीला क्लिक झालं आणि हे क्लिक कधी झालं गुरुजी तर सांगतच होते, परंतु त्यानं ज्याला आदरस्थान दिलं होतं, तर तो एक राजस्थानी व्यक्ती होता आणि एक व्यापारी व्यक्ती होता आणि त्यानं त्याच्या जीवनातलं एक आदरस्थान. पुढचा लेयर होतो की आयडिओलॉजी, की तुम्ही तुमचा बिझनेस करत असताना तुम्ही कुणाला आयडियल समजता आणि त्या आयडिओलॉजीचा फार महत्त्व आहे तुमच्या बिझनेसमध्ये, की तुम्ही ज्या वेळेला की बिझनेस करत असताना एक आयडियल व्यक्ती तुमच्या समोर जर ज्या वेळेला असेल, तर त्यावेळेला तुम्हाला त्याचा संघर्ष, त्यानं केलेलं ग्रोथ, त्यानं आजमावलेली तत्व याचं अनुकरण तुम्हाला सहज करावंसं वाटतं. अनेक लोक बिझनेसमॅन आहेत, कोट्यावधी लोक आहेत. जर इतिहासापासून अगदी राजा महाराजांच्या काळापासून जर विचार आपल्याकडे केला, तसंच तुम्ही फॉरेन कंट्रीचा जर विचार केला, अगदी मोठे मोठे फोर्ड असतील, मर्सिडीज बेन्झ असतील, त्यांचे जे काही चॉकलेटचे मोठे मोठे चिंगमचे साधे ब्रँड आहे, साधा एक चिंगम आहे, त्याची सुद्धा लोक पहिल्या 10 मध्ये श्रीमंतीमध्ये येतात. तर अशा जर लोकांचं जर तुम्ही एक बायोपिक किंवा बायोग्राफी जर तुम्ही वाचली, ऐकली किंवा तुम्हाला पुस्तक वाचायचं जर आवड असेल, तर खूप काही वेगवेगळं आहे. बरोबर आहे. तर त्याच्यावरती अनेक पुस्तकं पण आहेत. जसं एक मला आवडलेलं पुस्तक आहे की रिच डॅड पुअर डॅड. बरोबर, कोणी वाचलं असेल नसेल. तर ही संगती जी काय आहे, तर या संगती तुम्हाला बदलायला लागतात आणि स्टॉपवॉच बसतो तो तुमच्या संगतीमुळे. आजूबाजूची लोकं जर तुम्ही तुमच्या लेवलचीच पकडली, तुमच्या संयम विचाराची, तुमच्या संदर्भातल्या विचाराची पकडली, तर तुम्ही तुमच्या बिझनेसला तुमच्या वैचारिक पातळीला एक स्टॉपवॉच बसवता आणि तुम्ही त्याच झोतात आणि त्याच लिमिटमध्ये तुम्ही राहता. जे लिमिट वाढवायचं आहे, तुम्हाला करायचं आहे, तर तुम्हाला एक आयडिओलॉजी लागते. मग त्यांनी त्या व्यक्तीला आयडिओलॉजी मांडली, तर त्या व्यक्तीने सांगितले की तू अजून इथंच आहेस, मी किती वर्ष झालं तुला बघतोय. या एका वाक्यानं त्या बिझनेस माइंडचं विचार बदलायला सुरुवात झाली. अरे मी तिथंच आहे म्हणजे तू पुढे टाकलंच नाहीस पाऊल, तू पुढे गेलाच नाहीस. मग ज्या वेळेला आपण आपल्या इतिहासाकडे बघतो, भारतीय इतिहास असेल, व्यापारी इतिहास असेल, तुम्हाला इतिहास यात इंटरेस्ट असेल आणि मी म्हणेन तर सगळ्यात मस्त इतिहास असेल तो तुमचा स्वतःचा इतिहास. तुम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही काय करत गेला, तो जो काही इतिहास आहे, तर तो इतिहास जर तुम्ही बघितला, तर त्याच्यानुसार तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्या स्वतःच्या चुकी वाटतील.
बरेच फेल्युअर लोक जे आहेत ते कॉमन त्यांचा इतिहास सांगतात की मी हे 20-22व्या वर्षीच करायला पाहिजे होतं, मी अमुक अमुक गोष्टी करायलाच नाही पाहिजे होत्या. फेल्युअर लोकांचे कॉमन आहेत. तुम्ही जर भेटला आणि अशा फेल्युअर लोकांमध्येच तुम्ही राहत गेलात तर ते तुमचे मागे काही चुकी भूतकाळातल्या झालेल्या आहेत या चुकांवरतीच गोष्टींवरती बोट ठेवतील आणि त्या करायच्या राहिल्या म्हणून मी आज अनसक्सेसफुल आहे. तर अशा पद्धतीचे विचारांना एक धारा जाईल. म्हणून जो सकाळचा सेशन स्टॉप केला आपण की बिझनेसमध्ये कोणत्या निगेटिव्ह गोष्टी धरायच्या आणि कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी धरायच्या. परत एकदा मी सांगेन, कोणत्या निगेटिव्ह गोष्टी सोडायच्या आणि कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी धरायच्या आणि व्हाईस वर्सा कोणत्या निगेटिव्ह गोष्टी धरायच्या आणि कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी सोडायच्या. दोन्ही पार्ट आहेत. उदाहरणार्थ की मी एक वेळ जेवतो, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे का निगेटिव्ह गोष्ट? कोण म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कोण म्हणजे निगेटिव्ह गोष्ट? बरोबर, एकटा कसं एक वेळ जेवतोय का? जर आपण वर्किंग करत असेल तर किमान 2 वेळा तरी, सकाळचा नाश्ता तरी. बरोबर आहे. म्हणून हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे आहे तसं बघितलं तर आध्यात्मिक लेव्हलला नाहीच आहे. तुमच्या विचारानुसार पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. जसं मी म्हणेन मांसाहार खाणं चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. पण हे माझ्या विचाराच्या तलावरती आहे. तुम्ही तुमच्या तलावरती विचार केला तर मी माझं ब्लड बघितलं तर कॅल्शियम एकदम कमी आहे, मला विविध रोग होत आहेत, मी आजारी पडतोय सारखं आणि सगळ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की मांसाहार खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही. तुमच्या तलावरती काय आलं ते की मांसाहार खाणं नेसेसरी आहे. पण तुमची जडणघडण समजा शाकाहारात झाली असेल तर हा विचार तुम्ही पकडचाल का? नाही पकडणार. तुम्हाला शाकाहारच कधीही चांगला वाटेल. म्हणून तुमची जडणघडण कशातनं झालेली आहे, कोणत्या विचाराच्या झोतातून झालेली आहे, कोणत्या स्रोतसातून झालेली आहे आणि या सगळ्याचा पडगा पडतो तुमच्या बिझनेसवरती. बरोबर आहे. बिझनेस वाढीसाठी आपण वेगळे कोर्स जॉइन करतो, वेगळे मोटिव्हेशनल लेक्चर्स ऐकतो, वेगळ्या लोकांना भेटतो, त्यांच्या मुलाखती घेतो. पण खरंच ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला उपयोग होतो का? जर गुरुजींनी आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या की छोट्या-छोट्या गोष्टी त्याच्यावरती प्रॅक्टिकली वर्क नाही झालं, तर मात्र तुम्ही किती मुलाखती ऐकल्या काय, मोठ्या-मोठ्या लोकांना भेटला काय, अनेक सद्गुरूंचे, देवांचे आशीर्वाद घेतले काय, हे सगळे तुमच्या बिझनेसच्यामध्ये शून्य आहेत. तुम्हाला काहीही तरी बदलायची गरज आहे. त्या बदलाशिवाय तुम्ही पुढची उडी घेऊ शकणार नाही. मग त्या महाबळेश्वरच्या व्यक्तीनं विचार केला की असे का म्हणले, ज्यांना त्यांनी गुरु मानलं, बिझनेसमधला गुरु मानलं, की त्याच गुरूंनी सांगितलं की तू साडीचा व्यापार कर बाबा, खूप वाव आहे. मग साड्या कुठे विकल्या जातील, जिथं बाबा लोक खूप फिरायला येतात, खर्च करतात, म्हणून त्यांनी ती जागा निवडली होती की महाबळेश्वर हे आपल्यासाठी आहे. त्यांचे मूळ ते घर नाही किंवा मूळ त्यांचं महाबळेश्वर नाही, पण त्यांनी तो व्यापारी दृष्टिकोनातून केला. पुढचा लेयर आला की व्यापाराला ठिकाण, म्हणून जिथं जे पिकतं तेच उगवावं लागतं. जिथं जे पिकतं ते उगवावं लागतं. पण त्याही पेक्षा बिझनेसमधला मोठं तत्व आहे की जे विकतं ते पिकवावं लागतं. मग हे जो चॉईस आहे, बिझनेसचा जो चॉईस आहे, तो चॉईस खरं तर गुरुजींच्या भाषेनुसार पण विचार करा किंवा कुणाच्या 18व्या वर्षी व्हायला पाहिजे. हा जो चॉईस आहे हा 18व्या वर्षी व्हायला पाहिजे. सकाळी आपण एक संप्रदाय जो मारवाडी संप्रदाय आहे किंवा हे जे काही या कास्टमधली लोक आहेत की संपूर्ण जगामध्ये ह्या लोकांनी बिझनेस स्ट्रॅटेजी शिकवली, अनेक पुस्तकं निघाली, पण कुठलाही मारवाडी कोणालाही फॉलो करत नाही, कुठलंही पुस्तक वाचत नाही. इव्हन त्यांच्या व्यापारामध्ये किंवा मोठं होत असताना ते कुठलीही इंटरव्ह्यूमध्ये कोणाचीही डिग्री बघत नाही, त्याची कुवत काय, त्याची मानसिकता काय, इंटेन्शन काय आणि त्याची करण्याची कॅपॅसिटी काय, ह्या गोष्टी ते चेक करतात. जसं
आज आपण आपल्या देशाचा विचार केला तर कोण सक्सेसफुल आहे व्यापाराच्या दृष्टीने? कोणता समाज म्हणा किंवा कोण तुम्ही आयडियोलॉजी म्हणता? मानव. हे दोनच आपल्या डोक्यात येतं. परंतु सगळ्यात पहिला व्यापारामध्ये पडला तो बंगाल. का बंगाल पडला माहिती आहे का तुम्हाला? जेवढे जेवढे बाहेरून जी लोक आली, इंग्रज असतील, अगदी दुसरी लोक असतील, हे समुद्र मार्गाने ज्या वेळेला आली त्यावेळेला त्यांनी फर्स्ट पश्चिम बंगाल किंवा आपला जो कलकत्त्याचा भाग आहे त्या भागातून एंट्री केली. त्यामुळे व्यापार खरा भारतामध्ये सुरू झाला जो आयात निर्याताच्या दृष्टिकोनातून, तर तो पश्चिम बंगालकडून सुरू. आणि ह्या पश्चिम बंगालची लोक मात्र व्यापारी दृष्टिकोनातून कुठेही पुढे गेलेली नाही. का? त्याचं एक बेसिक कारण मला असं जाणवतं, असं माझ्या दृष्टीने, या लोकांनी सावधगिरीनं व्यापार करत असताना त्या व्यापारातलं जोपर्यंत मला 90% ज्ञान येत नाही तोपर्यंत मी बिझनेस चालू करत नाही. म्हणून त्यांनी चॉईससाठी बुद्धीचा वापर जास्त केला की मी व्यापार कोणता करावा. जसं मी आज आत्ता म्हणलो तुम्हाला की 18व्या वर्षीच तुमचं फायनल व्हायला पाहिजे की मला काय करायचं. बरोबर आहे. पण त्या 18व्या वर्षी तर बुद्धी नाहीये. बरोबर आहे. माझ्या घरातलं कोणतं नोकरी करतंय, माझ्या घरातलं कोणतरी साधा सुद्धा व्यापार करतोय, माझ्या घरातलं आणखी कोणतरी काय करतंय, मजुरी करतंय, तर मी काय चॉईस करायचं? हा फार मोठा विषय आहे. तर सकाळी आणखी एक आपण विषयाला हात घातला की जिथं बंजर जमीन आहे की जिथं पिकतच नाहीत, अशी लोक उलट जास्त पिकणाऱ्या लोकांपेक्षा किंवा जे जास्त पिकवतात, कृषीप्रधान देश आहे ना आपला, तर त्यांच्या पुढे जायचं कारण काय की त्यांना अर्निंग सोर्सच काही नव्हता नैसर्गिकरित्या. त्यामुळे त्यांनी चॉईस केला काय? व्यापार चॉईस केला. बरोबर आहे. परंतु या व्यापारामध्ये ट्रस्ट जर म्हणला तर मारवाड्यांसारखं ट्रस्ट कुणाकडेही नाही. त्यामुळे त्यांचा बेस होता तो आपल्यावरचा ट्रस्ट. इतर कोणत्याही व्यापार लाईनमध्ये ट्रस्ट हा विषय नव्हता. अगदी शेअर मार्केटमध्ये पुढे गेलेला आणि परत त्याला चोर समजलेला कोण? हर्षद मेहता. त्याचं एक वाक्य होतं, जर तुम्ही त्याच्यावरती एक बायोपिकवरती एक पिक्चर आला की सगळ्यात महाग या जगात काय असेल ते म्हणजे ट्रस्ट. तो कुठल्याही पैशाला किंमत देत नाही. ट्रस्ट ही एकमेव वस्तू आहे की ती सगळ्या जगात महाग. आणि त्या बिझनेसमध्ये तुम्ही ट्रस्ट जर तुम्हाला हे करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आध्यात्मिक तलावरती तुमच्या स्वतःवरती ट्रस्ट पाहिजे. मग स्टॉप वॉच कुठं बसवता तुम्ही? तुम्ही तुमची कॅपॅसिटी ओळखता की माझी कॅपॅसिटी एवढी आहे, आणि ते एक लेअर तुमच्यावरती चढतो आणि तो लेअरच्या कोशातून तुम्हाला बाहेर पडायचं नसतं. तर त्या महाबळेश्वरातल्या त्या व्यक्तीनं विचार करायला सुरुवात केली की मी काय करू शकतो, काय करू शकतो, काय. मग त्यांनी पुण्यामध्ये एक भाड्यानं जागा घेतली. मग इकडची जी काही थोडीफार इन्व्हेस्टमेंट आहे ती तिथं केली आणि आम्ही गुरुमांच्याकडे जाणार होतो. ही 2000 सर्वसाधारण 15-16ची घटना असेल. तर गुरुमांकडे जायचं होतं म्हणून त्यांना एक साडी घ्यायची गिफ्ट अशी गुरुजींनी ठरवलं. मग आम्ही त्या पुण्याच्या याच्यामध्ये गेलो. तो भलं मोठं 2500 स्क्वेअर फूटचं शोरूम, 4 मजली शोरूम. पहिला मजला होता जो ग्राउंड फ्लोअर होता, तर त्या ग्राउंड फ्लोअरला 40,000च्या वरच्या साड्या. सेकंड मजला जो होता तिथं 20,000च्या वरच्या साड्या. असं वर 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 गेलं तर लास्ट साडी त्यांची लास्ट फ्लोअरला 10,000ची. 10,000च्या वरच्या साड्या होत्या. आणि त्यांच्या नशीब आमचं गुरुजींमुळे की त्या व्यक्तीच्या दुकानात मला 4.5 लाखाची साडी बघायला मिळाली. कदाचित यापेक्षा खूप कॉस्टली असते, पण मी माझी त्यावेळेची आर्थिक परिस्थिती बघता मी माझ्या बायकोला 400-500 रुपयाची साडी सुद्धा खूप महाग आहे म्हणून घेत होतो.
कॅपॅसिटी नाही, परंतु तिथं मी 4.5 लाखाची साडी बघितली. तर त्या व्यक्तीनं तो जो काही स्टॉपवॉच बसवला होता तो स्टॉपवॉच काढलेला होता. आणि जी जागेत आम्ही गेलो होतो ती जागा त्यानं स्वतः परचेस केलेली होती. महाबळेश्वरची जागा विकून, लोन करून, काहीतरी करून, आणि त्यानं तो इतका, आजही त्या व्यक्तीचं शोरूम पुण्यामध्ये आहे. आणि त्यांचा जो महाबळेश्वरला टर्नओव्हर होता तो 30 ते 40 लाखाचा होता. आज त्या ठिकाणी त्यांचा टर्नओव्हर वर्षाचा 100 कोटीचा, फक्त साडीच्या ह्याच्यामध्ये. बियॉन्ड द लिमिट, बरोबर आहे. तर ज्या वेळेला आपण बिझनेस करतो तर त्या बिझनेसमधल्या स्ट्रॅटर्जी महत्त्वाच्या आहेत, ट्रस्ट महत्त्वाचा आहे, आणि याला मनोकायिक संतुलन फार महत्त्वाची गोष्ट आहे. मनोकायिक संतुलन जर नसेल, स्वकडे बघण्याची जर तुम्हाला सवय नसेल, तर तुम्हाला तुमच्यातल्या बिझनेसमधल्या चुका आपल्याला कळणार नाहीत, आणि तिथून आपलं काय काय निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या काढून मला पॉझिटिव्हमध्ये जायचं आहे आणि मला माझी वाढ करायची आहे, तर हे कधीही होणार नाही. माझ्या समोर असणारं ते उदाहरण ज्या वेळेला मी बघितलं तर मला त्या व्यक्तीचं कौतुक वाटलं, परंतु त्याच्यामधनं एक साधी गोष्ट कळली की गुरुजी जे 3 वर्ष त्या व्यक्तीला सांगत होते तीच गोष्ट ज्या वेळेला त्याच्या आयडिओलॉजिस्टनं जर सांगितली त्यावेळेला मात्र त्याच्यामध्ये प्रचंड फरक पडला. त्यामुळे बिझनेसला तुम्हाला एक आयडिओलॉजिस्ट समोर पाहिजे. तो आयडिओलॉजिस्ट जर नसेल तर तुम्हाला पुढे जाताना बरेच अडथळे येतात, आणि त्या अडथळ्यांमध्येच गुंफटून, त्या अडथळ्यामध्येच अडकून तुम्ही स्टॉपवॉच बसवता. तुमच्याकडे गाडी कोणती आहे? इऑन. कुठल्या कंपनीची? हुंडाई. तुमच्याकडे कुठली गाडी आहे? हा, हुंडाई कंपनीची. त्याचा मालक कोण माहिती आहे का? कोण माहिती आहे का? नाही. एक शेतकरी कुटुंब, त्याला 7 मुलं, आणि ती 7 मुलं शेतात काम करून, तो स्वतः शेतात काम करून उदरनिर्वाह साधन करायचे. त्याच्यातला जो एक मुलगा होता तर त्या मुलाला असं वाटायचं की माझी परिस्थिती बदलावी, माझी परिस्थिती बदलावी. हेच काय रोजचं रुटीन, तेच करणं, बरोबर आहे. तर तो विचार तो त्याच्या वडिलांना बोलून दाखवायचा. तो विचार बोलून दाखवत असताना वडील म्हणायचं हेच आपल्या नशिबात आहे आणि हेच आपल्याला करणं महत्त्वाचं आहे, आणि याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग त्या विचाराचं थैमान जे आहे ते डोक्यात इतकं झालं, जसा तो कळता झाला त्या 14-15 वर्षाचा, तो घर सोडून पळून गेला. मग खेड्यातनं पळून कुठं जातात लोक? शहरात जातात, साहजिक गोष्ट. मग त्या शहरात गेल्यानंतर तुमच्या पुढं सगळ्यात महत्त्वाचा विषय काय राहतो? रोटी, मकान और कपडा, बरोबर आहे. याच्यासाठी तुम्हाला फर्स्ट तुम्हाला झगडावं लागतं या गोष्टीसाठी. मग काहीतरी पाहिजे ना. त्याचा योगायोग असा की त्याला बांधकामच्या ह्याच्यामध्ये एक मोलमजुरी करण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी काम मिळालं. पण जो तो गावात जेवढं कष्ट करायचा, घाम गाळायचा, तेवढंच कष्ट इथं घ्यायचा. जर तिथं 5 रुपये मजुरी असेल तर इथं त्याला 5.5 ते 6 रुपये मिळाला. त्याच कष्टात त्याचा मुनाफा 1 रुपयानं का होईना वाढला पर डेला, बरोबर आहे. मग हा पळून गेल्यानंतर जो प्रेमळ बाप असेल तर तो काय करतो? कुठे गेलाय तो? बेचैन होणार, भावनिक होणार. मग सेम त्यांच्या आईवडिलांनी तेच केलं, आणि 1, 2, 3 महिन्यामध्ये त्याला शोधून काढलं, आणि शोधून काढल्यानंतर त्याच्या पुढं तो नेहमीच आपला घरगुती ड्रामा, रडणं पडणं, आम्ही कुठं कमी पडलो, मग आमच्याकडनं काय चूक झालं बाबा, गोड बोलून तो तिथे रमायला सुरुवात झाली. त्याला ते शहर, ते काम आवडायला सुरुवात झाली, आणि त्याची जी उमेद होती की मला काहीतरी करायचंय, ती उमेद त्याला जागृत ठेवण्याची लोक त्याला भेटली.
जशी अनेक लोक त्या मोलमजुरीमध्ये येणारे, की बाबा आम्ही जसं गाव सोडलं तसं बरं झालं, आमची प्रगती झाली, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. हे जे पॉझिटिव्ह विचार आहेत, हे पॉझिटिव्ह विचार त्याला ऐकायला मिळायला लागले. माझं नशीब हेच आहे, आपल्या नशिबात हेच आहे, हे केल्याशिवाय पर्यायच नाही. या विचाराच्या झोतातून तो कुठेतरी बाहेर पडून पॉझिटिव्ह विचारामध्ये लागायला सुरुवात झाली. तेवढ्यात आई-वडिलांनी त्याला शोधलं आणि त्याला परत ते पुन्हा पुन्हा विचार संघर्ष घरच्यांबरोबर विचार नाही. परत एक 18व्या वर्षात परत पळून गेला. 4 वेळा घरातनं पळून गेला. 4थ्या वेळी मात्र त्याला एक अशी अपॉर्च्युनिटी मिळाली, की त्यानं एका किराणा मालाच्या दुकानात कामाला लागला. किराणा मालाच्या दुकानामध्ये ज्यावेळेला कामाला लागला, तर ते दुकान होतं एक वेगवेगळ्या वस्तूंचं. परंतु तो जो मालक होता, त्याला कळलं, की बाबा ह्या सगळ्याच गोष्टीत मी इन्व्हेस्टमेंट फार करू शकत नाही. तर आपण कुठलीतरी एकच गोष्ट घेऊयात आणि त्याच्यातच आपल्याला काय करता येते का बघूयात. म्हणून त्या व्यक्तीनं ते तांदूळ हा धान्याचा प्रकार निवडला आणि त्याच्या शॉपमध्ये ते तांदूळच फक्त होतं. ज्यावेळेला हा तिथं गेला, त्यावेळेला ते तांदळाचं शॉप होतं. 1-2 वर्ष तिथं काम केल्यानंतर त्याला इतकं प्रामाणिक काम केलं त्यानं आणि त्याला ते आवडायला लागलं. त्या व्यक्तीचं बिझनेस स्ट्रॅटेजी, तो व्यक्ती कसा करतो, त्याचं रुटीन कसं आहे, तो कुठून खरेदी करतो, कुणाला विकतो, काय आहे, बाजारपेठ काय, याचा त्यानं अभ्यास केला. आणि त्याची ती प्रामाणिकता, ती सेवाभाव असा ज्यावेळेला त्या मालकाच्या लक्षात आला, त्यावेळेला तो मालक त्यावेळेला 1-2 वर्षामध्ये थकला. काही आजारपणामुळे असेल, काही त्याच्या शारीरिक काही कमकुवतीमुळे असेल किंवा तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे असेल. तर त्यावेळेला त्यानं निर्णय घेतला, की हे तू चालव आणि मला एक ठराविक अमाउंट तू दे. का तर त्याच्याकडचा तो बिझनेस माइंड जो होता, तो त्यानं ओळखला असेल. हेच जर मी घरातल्या व्यक्तीला दिलं, तर तो द्यायची काही गॅरंटी नाही. वरनं अजून 4 शब्द आपल्याला बोलून दाखवेल. म्हणून तुम्ही चॉईस करताना, बाहेर पडत असताना त्या बिझनेसमधनं हे एक स्ट्रॅटेजी फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे एक्झिट प्लॅन असावा. बरोबर आहे. भले आज तुम्ही ठरवलेला तो तसाच्या तसा होईल असं नाही. पण तो एक्झिट प्लॅन विचार करत असताना, हँडओव्हर करत असताना, त्या हँडओव्हरमधनं तुम्हाला काहीतरी त्याचा सोर्समधनं पैसे मिळत राहतील, काहीतरी तुमच्याकडे येत राहील, हे त्याच्या पाठीमागचा मेन गाभा असावा एक्झिट प्लॅनमध्ये. त्याला म्हणतो आपण रॉयल्टी. बरोबर आहे. नोकरी करणाऱ्याला पेन्शन आहे. आज पेन्शनही बंद झाली. व्यापार करणाऱ्याला काय? म्हणून मग LIC वाल्यांना असतील, कुठल्या इन्शुरन्स कंपनीना असतील किंवा एफ-ड्या असतील किंवा अजून काही इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन्स आहेत, की त्याच्यामधनं की तुम्हाला आमिष दाखवलं गेलं, की उतारवयानंतर तुम्हाला असं मिळेल. बरोबर आहे. मग आज माझा जर खर्च 2,000 असेल पर मंथचा, तर मी विचार करतो, की मी ज्यावेळेला रिटायरमेंटला जाणार आहे, तर त्यावेळेला हा माझा खर्च तिप्पट होईल, 6,000 होईल. बरोबर आहे. मग त्या हिशोबानं आपण इन्व्हेस्टमेंट करत जातो. तो जो सांगतो हिशोब, त्या हिशोबावरती आपण विश्वास ठेवतो आणि एवढे इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला एवढे पैसे मिळेल. तर सर्वसाधारण ते तिप्पट-चौपट असतात. तिप्पट ते चौपट असतात. परंतु तुम्ही ज्यावेळेला 25-30 वर्षानं विचार करता, त्या चौपटमध्ये सुद्धा आपला भागत नाही. म्हणून रॉयल्टी हा जो विषय आहे, बरेचसेच लोकं जागा घेतात, बांधकाम करतात. त्याच्यामुळे भाड्यानं देतात विकण्यापेक्षा. भाड्यानं का देतात? तर बाबा ह्याचं भाडं वाढतच जाते. ज्यावेळेला जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीचं भाडं राहते. एफ-डीमधून जेवढं मिळत नाही किंवा तुमच्या इतर इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधनं जेवढं मिळत नाही, तर अशी स्ट्रॅटेजी काही लोकं वापरतात. तर हा सगळा जो अर्थार्जन आहे, हा सगळा व्यापारी दृष्टिकोनावरती अवलंबून आहे. पण या व्यापारी दृष्टिकोनामध्ये जर अध्यात्माची साथ नसेल, गुरुची साथ नसेल, तर 100% तुम्ही कुठं ना कुठं फसत जाता. कुठल्या ना कुठल्या लेयरमध्ये स्टॉप होत जाता. तर हा मुलगा ज्यावेळेस त्या राईसमध्ये गेलाय, त्यानं तो 2-3 वर्ष केला, खूप चांगलं झालं. दुसरं वर्ल्ड वॉर आलं. दुसरं ज्यावेळेस वर्ल्ड वॉर आलं, तर त्या वर्ल्ड वॉरमध्ये ज्या ज्या देशाच्या अंडरखाली आहे, त्या अंडरखाली देशानं त्यांच्यावरती काबीजपणा केला. अनेक अन्नधान्याचे सैन्यांना पुरण्यासाठी त्याच्यावरती आपली मालकी हक्क दाखवला आणि जेवढे स्टोअर आहे तुमचं अन्नधान्य, हे आता इथून पुढं आमच्या मालकीचं आहे आणि हे आम्ही इथून पुढं वापरणार.
जो सुरुवातीला उमेद घेऊन आलेला मुलगा आहे, तो कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे. त्याला ते खूप आवडलं, पण घरचे घेऊन गेले. पुन्हा पुन्हा 2-3 वेळा वेगवेगळ्या उद्योगामध्ये तो पळाला. घरातनं 4 वेळा पळालेला मुलगा आहे. आणि आज अशी परिस्थिती आली, की घरच्यांनी त्याला हुडकणं किंवा त्याला शोधणं किंवा त्याला त्याला काहीतरी आता हे घालणं थोडंसं थांबवलंय. कारण हा 4 वेळा पळून जातोय, याचा अर्थ राहिलेल्या 6 मुलांवरती आपण लक्ष दिलं पाहिजे. हा आपल्याला जमेत नाहीये, असं गृहीत धरलं पाहिजे. मग एक स्वायत्तता मिळाली, मनाप्रमाणे काम करायला मिळालं, विचाराच्या आधारानुसार मला काम करत मिळायला लागलं. म्हणून जास्तीत जास्त आपले बिझनेस असतात, की जे आपल्याला आवडतात ते आपण करतो. आणि बिझनेसची खरं तर ती स्ट्रॅटेजी आहे, की आवड आहे त्याच्यात तुम्ही बिझनेस करत गेला, तर तो बिझनेस वाढवायला तुम्हाला मदत होते. का तर त्याच्यात तुमची आवड आहे. आणि मग त्या बिझनेसमध्ये त्याला जे आवडीतनं थोडेफार अर्थार्जन झालं, त्याचं त्यानं सेव्हिंग केलं होतं. आणि ते सेव्हिंग आता पुढचा लेयर आहे, की बिझनेस करत असताना सेव्हिंग काय करावं? किती करावं? याचं पण एक गणित आहे, की इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग ह्या 2च्या बेस आहे बिझनेस. इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग. जर तुमची नुसती इन्व्हेस्टमेंट होत गेली, तर सेव्हिंग कधीच होणार नाही. आणि त्या कर्जातनं तुम्ही बाहेर पडताना तुम्हाला अतोनात प्रयत्न करावे लागतील आणि त्यातनं बाहेर पडता पडता तुमचं वय कधी निघून गेलं हे तुम्हाला कळणार नाही. मग कदाचित तुमच्या प्रॉपर्टी विकायला लागतील, सोनं नाणं विकायला लागेल. जे काही तुम्ही केलंय तर याची गणितं आहेत फार महत्त्वाची. आणि इंडियन लिटरेचरमध्ये राजा महाराजांच्या काळापासून जर आपलं अगदी कौटिल्य अर्थशास्त्र जे यांचं चाणक्यांचं आहे, याच्यापर्यंतचा जो विचार आहे, याच्यामध्ये सुद्धा बरचसं अर्थशास्त्र खूप झालं. एक साधं उदाहरण, एका कंपनीचा एक इंटरव्ह्यू. तर पोस्ट होती काय? फायनान्स डिपार्टमेंट. पोस्ट काय होती? फायनान्स डिपार्टमेंट. एक बीकॉमचा विद्यार्थी आला. बरोबर आहे. बीकॉमच्या विद्यार्थ्याला विचारलं, की 1 अधिक 1 किती? 1 अधिक 1 किती? किती सांगा? 2. एमकॉमचा विद्यार्थी आला. त्याला विचारलं 1 अधिक 1 किती? तर तो म्हणला, की 1 अधिक 1 एवढी मोठी कंपनी विचारते आणि एवढा साधा क्वेश्चन विचारते. 100% ह्याच्यात काहीतरी आहे. तो म्हणतो 1 अधिक 1 3. 1 अधिक 1 किती? 3. काहीतरी असल्याशिवाय तो हे करणार आहेत का? मग 1 अधिक 1 3 का? मी हे 1 आणि हे 1 इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यातनं ₹1 मी कमवला, असं माझं 1 अधिक 1 म्हणजे 3. त्यानं सांगितलं. का सांगितलं? तर फायनान्स डिपार्टमेंटला त्या ह्याच्या डिपार्टमेंटला जो जाणार आहे, की जे कॉस्ट कटिंग येणार आहे, त्यामध्ये कॉस्ट होणार आहे. तर याच्यामध्ये जो काही पार्ट आहे, तो या डिपार्टमेंटमध्ये त्याला हे करायचंय. तर त्याच्यामध्ये मला जर चॉईस करायचं असेल, तर मी 100% वेगळं काहीतरी सांगितलं पाहिजे. आता सीए आला. सीएला विचारलं, तुला 1 अधिक 1 किती? तो म्हणला, तुम्हाला किती पाहिजे? तो काय म्हणला? तुम्हाला किती पाहिजे? तर ही स्ट्रॅटेजी जी आहे, तर त्यानुसार अनेक कंपन्या वेगवेगळे इंटरव्ह्यू घेत असतात. त्यावेळेला तुमची वैचारिक लेवल काय आहे? आणि तो सीए तिथं सिलेक्ट झाला. तर हा मुलगा त्याच्यामध्ये तो सेव्हिंग केल्यामुळे तो परत आपल्या घरी गेला आणि त्या सेव्हिंगवरती मला काय करता येईल याचा विचार करत बसला. 1 महिना गेले, 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले. काय करू, काय करू, काय करू, काय करू? आता काम तर केलं पाहिजे. माघारी आलोय. म्हणून तो गॅरेजमध्ये कामाला लागला आणि त्याच्यातनं त्याला कळलं, की नाही बेस्ट. हे मला हरकत नाही. म्हणून त्यानं त्या लवकरात लवकर त्याने स्वतःचा बिझनेस, जो बिझनेस माइंडेड जो असतो व्यक्ती, तो नोकरीमध्ये जास्त वेळ टिकत नाही. कारण त्याला त्याचा स्वतःच्या व्यापारामध्ये इंटरेस्ट असतो. मग त्यानं तो एक गॅरेज टाकलं. मग त्या गॅरेजमध्ये काम करायला लागला. काही वर्ष गेली, काही गेली. मग त्या गॅरेजचं एक्सपान्शन करायचं. तर ते एक्सपान्शनसाठी त्यानं ते लोन काढलं.
मग ते लोनमधनं गॅरेजचं एक्सपान्शन केलं. आणि हा जो सेकंड वॉर होता, तर त्याचा जो एंड होता, त्या एंडच्या वेळेला मात्र आणखी पुन्हा एकदा त्यांच्या प्रदेशावरती आक्रमण झालं. आणि त्याच्या आक्रमणामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याचं गॅरेज पूर्ण जळालं. आता ज्या वेळेला ही गॅरेजमधल्या जळालं, तिथं काय काय नुकसान झालं असेल? गाड्या जाळल्या असतील, त्याचं त्याने काही मशिनरी घेतली असतील त्या जाळल्या असतील, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलंय ते जळलं असेल. बरोबर आहे. आता एका बाजूनं मला लोन अंगावर पडले आणि एका बाजूनं ज्यांच्या गाड्या मी दुरुस्त करायला घेतल्या त्यांच्या गाड्या माझ्या गॅरेजमध्ये जळल्या. मग हा जो काय पगडा आहे, तर तो पगडा त्याला खूप त्रासदायक आणि ती जी वेळ होती ती खूप प्रचंड त्रासदायक केली, की लोकांचा चाव 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 ते गाड्यांसाठी मागणं बिगणं, मला गाडी भरूनच पाहिजे, काय करा ते तुम्ही, आम्हाला माहीत नाही बाकीचं. आणि इकडनं बँका किंवा ज्यांच्याकडून लोन घेतले, मग या वाईट परिस्थितीमध्ये साथ कोण देतं तुमची? आपण आशा करतो मित्रांनी द्यावी, माझ्या वडिलांनी द्यावी, अमुकनं द्यावी, तमुकनं द्यावी, कोणतरी करावं जेणेकरून मी याच्यातनं बाहेर पडेल. पण त्या व्यक्तीनं ठरवलं की नाही, त्या बँकेलाच विश्वासात घेऊन की तुम्ही मला आणखी एवढं जर लोन दिलं तुम्ही वाढवून मला, तर तुमचं कदाचित मी हेही लोन फेडेन आणि हेही लोन फेडेन. नाहीतर अशा परिस्थितीत माझ्याकडे द्यायलाही काही नाही, घ्यायलाही काही नाही, कुणाचंच मी काय करू शकत नाही. त्यानं ती जिद्द न सोडता पुढच्या टप्प्यात चालू केलं पुन्हा एकदा ती गॅरेजच. ज्या वेळेला तुमची जिद्द असते, प्रामाणिकता असते, ट्रस्ट, की नाही मला यांचं द्यायचंय, मला कुणाचंही बुडवायचं नाही, ना बँकेचं बुडवायचंय ना कस्टमरचं बुडवायचं. तो ट्रस्ट जो आहे तो ट्रस्ट प्रस्थापित करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तोपर्यंत तुम्हाला अनेक हाल अपेष्टा आणि वेगवेगळ्या फेजमधनं तुम्हाला बाहेर पडावं लागतं. आणि जर तुमचं मनोकायिक संतुलन जर नसेल तर या वेळेला तुम्ही पूर्ण ढळता, एकतर आत्महत्या करता, नाहीतर त्यातनं बाहेर पडता, नाहीतर पळून जाता. त्यात तुम्ही टिकू शकत नाही. तर त्या उमेदीनं त्या व्यक्तीनं ते काम चालू ठेवलं. आणि ज्या वेळेला तुम्ही खूप कष्टातनं जाता, खूप प्रामाणिकतेनं काम करता, तर त्यावेळेला तुम्हाला येणाऱ्या संधी ज्या आहेत त्या संधीचं रूपांतर व्यापारी दृष्टिकोनातनं अर्थार्जनामध्ये व्हायला पाहिजे. हे केव्हा कळतं की पुन्हा तो मध्यबिंदू येतो, मनोकायिक संतुलन. तुम्हाला जर संधीच ओळखता आली नाही त्या बिझनेसमधल्या, तुम्ही वाईट काळात आहेत, तुम्ही निगेटिव्ह विचारानं भरलेला आहात आणि त्या भरलेल्या निगेटिव्ह विचारामध्ये जर तुम्हाला आशेचा किरण कुठंच दिसत नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे स्वतःला मिटवण्याचं किंवा तिथून पळून जाण्याशिवाय ह्या दोन पर्यायाशिवाय पर्याय नाही. म्हणून जे प्युअर बिझनेसमॅन माइंडेड आहे ते पुढचा लेअर आपण गृहीत धरूयात, नवा लेअर म्हणूयात, की संधीचं सोनं करणे एक मन आहे. संधीचं सोनं करणं. तर निगेटिव्हिटीमध्येच तुमच्या संधी ओळखता आली तर तुम्ही पॉझिटिव्हमध्ये सहज जाऊ शकता. जर निगेटिव्हिटीमध्ये जर तुम्हाला संधी कळलीच नाही तर तुम्ही त्याच्यातनं कधीच बाहेर पडू शकत नाही. किती कर्ज राहू दे तुम्ही फेडू शकता. कर्जावर कर्ज काढा, हरकत नाही, पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग या दोन्हींचा काय बॅलन्स असतो वयानुसार हेही समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर नाही समजलं तर मग बऱ्याच वेळा तुम्ही फक्त काम करत राहता, कर्ज वाढवत राहता आणि बिझनेस एक्सपान्शनच्या नावाखाली तुम्ही तुमचे विचार जे निगेटिव्हिटीचे आहेत ते सगळे विचार नुसते आजमावून पाहत राहतात आणि बिझनेस परत तुम्ही तिथेच ठेवता. तर त्यांना एक अपॉर्च्युनिटी आली त्या काळामध्ये, ज्या वेळेला वर्ल्ड वॉर हे झाला, तर त्यावेळेला अमेरिकन जे काही रणगाडे होते, अमेरिकन ज्या काही गाड्या होत्या, तर त्या दुरुस्तीचं काम मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यावेळेला त्यानं ती पुढची संधी ओळखली, की बाबा
हा देश पैसेवाला आहे. यांच्यावर जर आपण ट्रस्ट निर्माण केलं निश्चितपणे आपल्याला पुढे जाता येईल. म्हणून कमी पैशामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते गाड्या दुरुस्तीचं, रणगाडी दुरुस्तीचं आणि काही मशिनरी दुरुस्तीचं काम त्या व्यक्तीनं प्रामाणिकपणे प्रचंड मोठ्या प्रमाणात केलं आणि तिथं अपॉर्च्युनिटी आली. आणि दुसरं महायुद्ध ज्यावेळेस संपलं त्यावेळेस त्यांचा देश आझाद झाला आणि देश आझाद झाला त्यावेळेला परत ज्यावेळेला सगळं जिकडं तिकडं गेलं की पुन्हा तीच परिस्थिती आली की ते वर्क आणि ती संधी पुन्हा राहिली नाही. ज्यावेळेला तुम्ही बाहेरून संधी येते त्यावेळेला तुम्हाला त्या संधीला मोठा वाव मिळतो, एक्सपान्शनला वाव मिळतो. तुमच्या स्किलफुल किती आहात तर त्याला वाव होतं. जिथं 5 ते 10 लोक होती तिथं 80 लोक कामं करायला घ्यावं लागली, 100 लोक काम करायला घ्यायला लागली. पण ज्या वेळेला हे वॉर संपलं आणि त्याच्यानंतरची परिस्थिती आली की परत सन्नाटा आणि मग त्यावेळेला काही वेळेला ते कामगार लोक सुद्धा काढायची वेळ आली. मग काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणून त्या देशानं ठरवलं की इथं जे काम करतायत ह्या लोकांना चालना मिळण्यासाठी त्यांच्या उद्योगधंद्याला कर्ज द्या आणि त्या उद्योगधंद्याला कर्ज जर दिलं तर 100% ते काहीतरी पुढे वाढवतील. वाढवायच्या हिशोबानं ते कामगार लोक वाढवतील आणि त्या कामगारातनं एक नोकऱ्यांची संधी तयार होईल आणि आपली आर्थिक परिस्थिती. तर त्या शेतकरी गरीब मुलानं पहिलं काढली ती म्हणजे ह्या गाड्याचं नाव हुंडाई असं म्हणतात. आणि त्या कर्जातनं त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता गाड्या दुरुस्तीला किती येणार आहे, किती आहेत गाड्या आपल्याकडे, तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरा. आणि फर्स्ट टाइम वर्ल्ड वॉर संपल्यानंतर तर काही वर्षाच्या आतच त्या व्यक्तीनं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्वतःची चालू केली, जे त्याच्याकडे बेस होता 80 लोकांचा, की ज्यांनी ते दुरुस्त केलं. आता विषय येतो की याला मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि मोठी इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेला द्यायची आहे आणि घ्यायची आहे तर त्याचं आपल्याला कर्ज भागवता आलं पाहिजे आणि हे कर्ज भागवून आपल्यामध्ये आपली स्वतःची सुधारणा व्हायला पाहिजे. तर ज्या वेळेला त्या व्यक्तीनं ते चालू केलं तर त्यांच्या असं निदर्शनास आलं की बॉडी मी बनवीन पण आतलं इंजिन. त्यावेळेला काय करायचं. मग त्या व्यक्तीनं फर्स्ट टाइम टाईप केलं ते म्हणजे फोर्डला. माहिती आहे फोर्ड कंपनी. फोर्ड कंपनी कुठली आहे? अमेरिकन आहे. अमेरिकन कंपनी फोर्ड कंपनी. तर ती कंपनी ज्या वेळेला त्यांच्याशी टाईप झाली त्या कोॲलिशनमधून त्यांनी एक हायब्रिड गाडी तयार केली आणि ती हायब्रिड गाडी आपल्या देशात त्यांनी लॉन्च केली. आणि अमेरिकन भूखंड कायम असा आहे की तो वेगवेगळ्या देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत जातो आणि तो देशात ते इन्व्हेस्टमेंट का करतो तर त्या व्यापारी दृष्टिकोनातून. पुढे अनेक प्रचंड त्रासातनं अनेक गोष्टीतनं ते पुढे जात असताना त्यांना ती जी त्रास आहे, ज्या काही येणारे समोर व्यापद आहेत, जे काही त्यांना अडथळे आहेत ते त्यांच्यासाठी आता कॉमन झालं. आणि त्यांचा जो देश आहे तो साऊथ कोरिया. हुंडाई कंपनी कुठली आहे? साऊथ कोरियन. नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया आणि जपान या साऊथ कोरियावरती राज्य होतं जपान. पण वर्ल्ड वॉर पर्यंत त्यांचं राज्य होतं. त्यावेळेस वर्ल्ड वॉर सेकंड झाला आणि जपानलाच उडवायचा सगळा प्लॅन झाला. त्याच्यामध्ये कंबरड कसलं गेलं जपानचं आणि तो जपाननं तो विषय सोडून दिला आणि तो साऊथ कोरिया जपानच्या कचाट्यातनं बाहेर आला. आणि साऊथ कोरिया जर जपानवरती आणि चीनकडे जर आपल्याला जर काम करायचं असेल आणि ह्यांना जर आवाक्यात ठेवायचं असेल तर साऊथ कोरियावरती USA किंवा अमेरिकन कंपनीनं त्या भागामध्ये आपली तळं ठोकली आणि तिथून ह्या सगळ्यांना कमांड ठेवता येईल, यांच्यावर वॉच ठेवता येईल आणि यांना कंट्रोलमध्ये आणता येईल. अन्यथा हे आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातील आणि व्यापारी दृष्टिकोनातून अमेरिका पुन्हा डबघायला येईल, आर्थिक परिस्थिती पुन्हा डबघायला येईल. त्यामुळे साऊथ कोरियाला सतत मदत केला आणि याचा फायदा ह्या व्यक्तीनं घेतला की फोर्ड कंपनीचा. पण पुढे असं झालं की त्यांना लक्षात आलं की यांचा व्यापारी दृष्टिकोन वेगळाच आहे, मला तिथंच ठेवायचं आहे आणि यांना फक्त एकट्याला मोठं व्हायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्या ह्याच्यावरती त्यांना राज्य करायचं आहे. म्हणून यांनी काय केलं की स्वतःची सेल्फ मेड एक कार लॉन्च केली आणि
फोर्ड कंपनीनं ते ज्यावेळेस कळलं फोर्ड कंपनीला की जे हे ह्यांनी स्वतःच्या एकमेकाच्या कॉलॅबोरेशननं करायचं होतं, त्यांनी ह्यांनी स्वतःचं केलंय, तर त्यांचे क्लॅशेस झाले आणि फोर्ड कंपनीनं त्यांच्या ह्याच्यातून अंग काढून घेतलं. ज्यावेळेस अंग काढून घेतलं त्यावेळेला पुन्हा एकदा 2-3 वर्षाचा असा काळ गेला की कार मॅन्युफॅक्चर करायच्या कशा? मग वेगवेगळ्या कंपनीबरोबर त्यांनी टाईप करायचा प्रयत्न केला. जसं Volkswagen त्या काळची कंपनी. GM म्हणून नावाची एक कंपनी. आत्ता कुठेतरी आपल्याकडे GMच्या गाड्या यायला लागल्या. तर त्यांनी अमेरिकेनं हात काढला म्हणलं तर आम्ही नाही भाऊ पुढे जात. आम्ही नाही भाऊ तुमच्याशी कॉलॅबोरेट करत. आणि यावेळेला त्यांनी नकार दिला तर हा 2-3 वर्षाचा काळ प्रचंड वाईट अवस्थेत गेला. ते पुन्हा कर्ज, परत तेच. ह्या सगळ्या गोष्टीतनं पुढे जात असताना त्यांनी केलं की ह्याच्यात जर अपॉर्च्युनिटी नसेल तर आपण दुसरं काय करू शकतो? तर ते कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये शिरले आणि हुंडाई कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांनी फर्म रजिस्टर केलेली. तर त्यांचा जो जुना बिझनेस ज्याच्यामध्ये त्यांनी 2-3 वर्ष फक्त तरुण वयामध्ये काम केलेलं, त्याचा बिझनेसचा तो हे घेतला आणि आता एक्सपान्शन व्हायला लागलंय, शहरीकरण व्हायला लागलंय. याचा फायदा म्हणून त्यांनी त्या कन्स्ट्रक्शनमध्ये शिरल्यानंतर कित्येक ऑफिसेस, कित्येक मोठे-मोठे बिल्डिंग्स या त्याच्यातनं व्हायला लागले. त्यातनं पैसा आला आणि त्यांनी मग मोठ्या प्रमाणामध्ये परत एकदा आपल्या गाड्यांमध्ये कोलॅबोरेशन करायचंय आणि गाड्या निर्मिती करायचंय म्हणून त्यांनी अनेक एका कंपनीबरोबर टाईप केलं आणि त्यातनं कार बनवल्या गेल्या. आता ह्या कार माझ्या विकायच्या असतील तर माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर मोठं पाहिजे. बरोबर आहे. आता तो एका देशापुरता तो व्यक्ती अवलंबून होता. फर्स्ट टाईम त्याच्या जीवनामध्ये त्यानं ज्या ठिकाणी वर्षाला 30,000 गाड्या विकल्या जायची कॅपॅसिटी आहे, तिथं त्यांनी 3,00,000 गाड्या बनवल्या. अनेक मोठ्या-मोठ्या उद्योजकांनी त्यांना वेड्यात काढलं. इव्हन कोरियन सरकारनं सुद्धा त्यांच्यावरती एक हे केलं, की तुम्ही इतक्या गाड्या बनवलेल्या आहेत, आपली तर कॅपॅसिटी 30,000 आहे, तर ओव्हर तुम्ही जे काही केलेलं आहे, तर त्याचं तुम्हाला टॅक्स भरायला लागेल, त्याचं हे करावं लागेल. त्यांचा देश सुद्धा त्यांच्या अगेन्स्ट काही अ, निर्णयाला गेला होता. मग ह्या 3,00,000 ज्या गाड्या आहेत, तर त्यांनी वर्ल्ड मार्केटमध्ये लॉन्च केला. ते पहिलं लॉन्च केलं त्यांनी अमेरिकेमध्ये. आता अमेरिकेमधला अभ्यास करावा लागला होता, की आपल्याला ही जर गाडी विकायची असेल, तर त्या गाडीचा तिथे विकायचा असेल, तर त्या लोकांची काय कंडिशन्स आहेत. जसं मारुतीवाल्यांनी भारतीय लोकांची एक सायकॉलॉजी केली, की त्यानुसार ते गाड्या बनवल्या जातात. म्हणून आजही भारतामध्ये मारुतीच्या गाडीला तोड नाही, त्यांच्या एवढा सेल नाही. का तर त्या पूर्णपणे भारतीय मानसिकतेनुसार. तर तिथं ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, की त्यांना गाडी अशी पाहिजे. एक पहिली बाब. त्याच्यावरती त्यांनी काम केलं. दुसरा बाब, की ती विकत घेत असताना त्यांची आर्थिक परिस्थितीची स्ट्रॅटेजी काय? तर जगातलं मी म्हणेन, त्यांच्या देशात नाही, जगातला मी म्हणेन, त्यांनी एक आयडिया काढली, की जुनी कार द्या, नवीन कार घ्या. ही कन्सेप्ट हुंडाईवाल्यांनी फर्स्ट आणली आणि याच्या जीवावरती त्यांनी एका वर्षात 2,00,000 गाड्या नुसत्या अमेरिकेमध्ये विकल्या. जर गरीब शेतकऱ्याचा मुलगा हा इतक्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतो, बरोबर आहे? इतक्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतो, की त्यांच्या कित्येक गाड्या आता आज मार्केटमध्ये आहेत. बरोबर आहे? त्यांचं नाव माहिती आहे? हुंडाई कंपनीच्या मालकाचं चिंग जू यंग असं नाव आहे. हा, साऊथ कोरिया, दक्षिण कोरियाच म्हणा. तर ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो, की तुम्ही तुमचं लिमिट फायनल करू नका. तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखा आणि ज्या वेळेला भरारीनं तुम्हाला मोठं व्हायचंय, तर त्यावेळेला मात्र तुम्ही निश्चितपणे अध्यात्माचाच आधार घ्या, की आज चीन असेल, जापनीज असतील, की त्या व्यापार लाईनमध्ये हे सगळ्यात पुढे गेलेले देश आहेत. ऑलरेडी पुढे गेलेले देश आहेत. तर केवळ आणि केवळ त्यांची भौगोलिक परिस्थिती आहे. त्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांनी जो काही आपल्याकडे मिळतोय सहजगत्या, जसं सिलिकॉन आहे, एक माती आहे. पण आज सिलिकॉनला कुठेही पर्याय नाही, की त्यांच्या भौगोलिक परिस्थिती मिळते. आज बल्ब घ्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्या, की ज्या ह्या सिलिकॉनशिवाय किंवा ह्या वस्तूशिवाय होऊच शकत नाही. तर त्याचं त्यांनी बिझनेस केला.
तसं आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये काय आहे की जे इझिली मिळू शकतं, म्हणून ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग आणि रॉ मटेरियल कमीत कमी खर्चामध्ये जे होतं, तर तो बिझनेस वाढीच जातो. गुरुजी शरीर धर्माने मारवाडी, बरोबर. आणि ही लोक सुद्धा प्रचंड मोठं होण्याचं कारण केवळ आहे त्यांची भौगोलिक परिस्थिती, की त्यांना व्यापाराशिवाय पर्यायच नव्हता. आज गुजर आणि मारवाडी असे दोन शब्द येतात. गुजर लोकांचे बिझनेस माहिती आहेत तुम्हाला, की जी इंडियामध्ये प्रसिद्ध आहेत, बरोबर आहे. एखादा व्यापार सांगा, कोण एक गुजराती एखादा कुठला व्यापार हा, रिलायन्सवाला, अदानी, निरमा, अमूल, मॅप्रो, बरोबर आहे. असे कितीतरी तुम्हाला व्यापारी दिसतील. इव्हन टाटा, टाटा रेमंडवाले असतील. पण ज्या वेळेला पूर्ण देशाचा विचार केला तर 40 ते 45% व्यापार किंवा बिझनेस हे मारवाडी लोक करतात. 40 ते 45%, 100% बिझनेस पैकी 40 ते 45%, आणि मग बाकीचे लोक आहेत त्यात. मग यांची स्ट्रॅटेजी काय काय हे बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहेत? तर कित्येक मोठ्या मोठ्या देशातले बिझनेसमॅन जे मॅनेजमेंट शिकवतात, मॅनेजमेंटचे स्कूलचे जे लोक आहेत, ते लोक भारतामध्ये येतात. त्यावेळेला कित्येक मोठ्या मोठ्या व्यापारी लोकांचा ज्या वेळेला ते अभ्यास करतात आणि त्याच्यावरती पुस्तकं लिहिली, त्याच्यावरती आधुनिक शास्त्राचं लिहिलं, जसं 1 मिनिट मॅनेजर असेल, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह असेल, हे जे काही विषय मांडले त्यांनी, ते यांच्याकडनं मुलाखत घेऊन, ते बघून, ते ओळखून त्यांनी ती पुस्तकं लिहिली आणि ती पुस्तकं आपण इंग्लिशमधली वाचतो. आणि त्याच्यानुसार मला बिझनेस करता येईल का, मोठं होता येईल का, काय करता येईल, आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो. त्यामुळे पुढचं सेशन जे येणार आहे, जसं आजच्या ह्याच्यामध्ये धरलं आपण, की जो मेन गाभा होता, काय धरायचं आणि काय सोडायचं, निगेटिव्हिटी काय धरायची आणि काय पॉझिटिव्हिटी धरायची. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की आपली निगेटिव्हिटी जी आहे, की तुम्हाला जे लिमिट ठरवलंय ते पहिला काढून टाकायचंय, आणि जी पॉझिटिव्हिटी आहे सगळ्यात महत्त्वाची, तर ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग याचा समतोल अभ्यास आपला होणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि हा समतोल अभ्यास वयानुसार आहे, बिझनेसच्या इन्क्रिमेंटनुसार आहे, इन्कमनुसार आहे. तर ही स्ट्रॅटर्जी मात्र आपल्याला शिकून घेणं गरजेची आहे. तर आज जो महत्त्वाचा भाग आहे, की जो आपण एक एक लेअर ओपन करत चाललो, गुरुजींनी आम्हाला जे 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 सांगत आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहतो, की तुम्ही हिंमत कुठेही हारायची नाही. बिझनेसमध्ये शेवटपर्यंत कुठंही हिंमत हारायची नाहीये, हा सगळ्यात मोठाचा भाग राहतो. आणि हिंमत न हारण्यासाठी तुमच्या निगेटिव्हिटीमध्ये आणि तुमची जी निगेटिव्ह सोर्सेस आहेत त्याच्या नांग्या तुम्हाला ठेचल्या पाहिजेत. आणि ते निगेटिव्हिटीच्या जर नांग्या तुम्हाला ठेचता नाही आला, तर वारंवार तुम्ही त्याच विचारामध्ये गुरफटत राहा. आणि पुढचे जे लेयर्स आहेत, की संगत म्हणजे काय, संगतीचा काय उपयोग होतो, काय स्ट्रॅटर्जी असावी जेणेकरून माझी ग्रोथ होऊ शकते, की त्या स्ट्रॅटर्जी आपण ही जनरल चर्चा करतोय सगळी. का तर मी कुठलाही एक विषय घेऊन, मी काही इकॉनॉमिक्सचा माणूस नाही, मी काही मोठा बिझनेसमॅन नाही की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या सांगेन. परंतु गुरुजींनी जे आम्हाला आध्यात्मिक तत्वातनं जो काही व्यापाराचा पार्ट शिकवला, त्याच्यामध्ये सगळ्यात मेन गाभा आहे तो ट्रस्ट. की व्यापाराचा मेन गाभा काय, तर ट्रस्ट. तो जर तुम्ही ट्रस्टच नाही तुम्ही शेवटपर्यंत घेऊ लागला, किंवा ट्रस्ट निर्माणच समाजामध्ये करू शकला नाही, तर तो तुमचा बिझनेस अर्धवटच आहे. मग 2 नंबर करणारे किती आहेत, तो पण एक व्यापारच आहे, बरोबर आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जसं मनोकायिक संतुलन आहे, तर मनोकायिक संतुलनाशिवाय अध्यात्माच्या जोडीशिवाय तुमचं ट्रस्ट निर्माण होऊच शकत नाही, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होऊच शकत नाही. आणि तुमच्या पर्सनॅलिटीवरती, तुमच्या ट्रस्टवरती आणि तुमच्या पॉझिटिव्ह विचारावरतीच तुमचा बिझनेसचा ग्रोथ अवलंबून आहे. जय गुरुदेवजी.